आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा. सदलग्यात विविध कन्नड संघटनांचे बस स्थानकात धरणे आंदोलन, बसगाड्या अडवल्या, नगरसेवकांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष. सदलगा येथील विविध कन्नड संघटनांनी, प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांनी, सदलगा विकासाचा ध्यास असणाऱ्यांनी आज सदलगा बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर स्थानकातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करावेत या मागणीसाठी धरणे आंदोलन केले. सुमारे 4-5 वर्षापूर्वी येथील बसस्थानक हे हायटेक म्हणून बांधण्यात आले होते. वेगवेगळ्या गावांसाठी फलाटांची स्वच्छता व्यवस्था, गृह, अल्पोपहार गृह, बैठक व्यवस्था, नियंत्रण कक्ष आदी उत्तम बांधकाम केले होते. मात्र बसगाड्या स्थानकात प्रवेश करून बाहेर पडेपर्यंत चिखलातूनच जावे लागते. पाऊस संपल्यानंतर धुरळा उडवत जाते. बस स्थानकाच्या बाहेर रस्त्यावर स्थानकातून चिखल घेऊन येणाऱ्या बसगाड्या दुचाकीधारकांच्या अपघातांना आमंत्रण देत आहेत. पावसाच्या दिवसात आठवड्यातून किमान 3-4 छोटे-मोठे दुचाकी घसरून पडण्याचे अपघात होत असतात. मोठे अपघात होऊन जीवितहानी टाळण्यासाठी सदलग्यातील सामाजिक कार्यकर्ते, काही संघटना, तरुण मंडळे यांनी गेल्या 3-4 वर्षापासून बसस्थानक परिसरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते करावेत या संदर्भात महापालिका, आमदार, खासदार, परिवहन महामंडळ यांना वारंवार निवेदनं दिली आहेत. लवकरच काम सुरू करू अशी आजतागायत आश्वासने दिली जात आहेत आणि यावेळी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यासाठी ठोस भूमिका घेऊन तसे लिखित स्वरूपात आश्वासन देण्यासाठी आणि आश्वासनाप्रमाणे कार्यवाही झाली पाहिजे यासाठी धरणे आंदोलन छेडले गेले. या आंदोलनादरम्यान राजेंद्र वड्डर यांनी भेट दिली. विभागीय नियंत्रक शशीधर M यांनी देखील आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. CPI विश्वनाथ चौगुले, PSI बसवराज बिरादार, ASI सनदी आणि पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. सदलगा नगरपालिका मुख्याधिकारी शिवानंद भोसले यांनी येणाऱ्या अनुदानात बसस्थानकातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले. त्यास 1.5 महिन्यात प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली नाही तर पुन्हा आंदोलन छेडलं जाईल असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे. यावेळी कर्नाटक रक्षणा वेदिकेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं घोषणाबाजी करत होते. त्यात सदलगा विकासप्रेमी नागरिक, नित्य प्रवासात भरडले जाणारे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सामील झाले होते. सकाळी 9:30 ते दुपारी 1 पर्यंत बसस्थानकात 2 बसगाड्या पाठवून ठेवल्या होत्या. अन्य बसगाड्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा घालून तिकडूनच मागे फिरून जात होत्या. आंदोलनादरम्यान 3-3.5 तासांच्या कालावधीत कोणत्याही पक्षाचे नगरसेवक, पक्षश्रेष्ठी, पक्ष कार्यकर्ते फिरकले नव्हते. काही कन्नड संघटना, सामान्य प्रवासी वर्ग, उपस्थित विद्यार्थी, ज्यांना हा प्रश्न भेडसावतो असे नागरिक या प्रवासी आंदोलनात सहभागी झाले होते. SB न्यूजसाठी प्रतीक कदम.